हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी पदभरतीची जी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याबाबत बऱ्याच परीक्षार्थ्यांनी आक्षेप नोंदविलेले आहेत की बऱ्यापैकी यामध्ये घोटाळा झालेला आहे। परंतु आता त्या सर्व परिस्थितीनंतर भूमी अभिलेख विभागाकडून एक नवीन प्रेस नोट जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। परंतु ही प्रेस नोट कशा पद्धतीने आहे, काय यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइस, तुम्ही पाहू शकता ही तलाठी पदभरती 2023 बाबतची एक नवीन प्रेस नोट जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे की परीक्षा जी आहे ही 17/8/2023 ते 14/9/2023 या कालावधीमध्ये 3 भागात एकूण 57 सत्रांमध्ये घेण्यात आलेली होती आणि सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते। सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी ही परीक्षा प्रत्यक्ष दिलेली आहे। परंतु परीक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने 3 वेळा शंका समाधान करून एकूण 149 प्रश्नांचे शंका समाधान केले आहे। दिनांक 4/1/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती। परंतु गाइज, ज्या पद्धतीने त्यानंतर आपली अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे दिनांक 5/1/2024 या तारखेला, तर यामध्ये एकूण ज्या परीक्षार्थ्यांचे मार्क्स आहेत हे सामान्यीकरण करून देण्यात आलेले आहेत, म्हणजेच की नॉर्मलाइज स्कोर जो आहे तो आपल्याला प्रसिद्ध करून दिलेला आहे। परंतु यामध्ये कशा पद्धतीने घोटाळे झालेले आहेत याकडे सर्वच परीक्षार्थ्यांचे लक्ष आहे आणि ज्या पद्धतीने काही परीक्षार्थ्यांचे मार्क्स हे खूप जास्त वाढवून देण्यात आलेले आहे, तर त्यामुळे सर्वच परीक्षार्थी आता चिंतेत आहे। आणि यामध्ये जे हे प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ज्या पद्धतीने परीक्षा ही 57 सत्रांमध्ये घेण्यात आलेली होती, तर अशा 57 सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या असल्या कारणामुळे नॉर्मलायझेशन करणे हे अत्यंत महत्त्वाचे होते। कारण की जर का परीक्षा ही एका सत्रापेक्षा जास्त सत्रांमध्ये कंडक्ट करण्यात येत आहे तर परीक्षेच्या सर्व सत्रांचे नॉर्मलायझेशन करावे लागत असते आणि त्याच अनुसार नॉर्मलायझेशन हे झालेले आहे आणि एकूण 48 उमेदवारांना हे 200 पैकी जास्त मार्क जे आहे हे मिळालेले आहे सामान्यीकृत करण्यासाठीचा जो काही फॉर्म्युला आहे तो यूज केल्यानंतर। परंतु काही परीक्षार्थ्यांचे फक्त 3 ते 4 मार्क्स नॉर्मलायझेशनने वाढलेले आहेत, तर काही परीक्षार्थ्यांचे 40 मार्कांपर्यंत मार्क्स जे आहेत हे वाढण्यात आलेले आहेत। तर नेमके या परीक्षार्थ्यांना रॉ मार्क्स किती होते आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती मार्क्स वाढलेले आहेत हीच एक मागणी सर्व परीक्षार्थी आता करत आहेत। तर नेमक्या कोणते ते 48 उमेदवार आहेत ज्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत त्याबाबतची ही प्रेस नोट त्यांनी जाहीर केलेली आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता, तर गाइज, तलाठी भरती परीक्षेमध्ये 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळालेल्या उमेदवारांची ही यादी आहे। यामध्ये तुम्ही तुमचे जे काही परीक्षार्थी आहेत त्यांची नावं चेक करू शकतात, त्यांनी कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये अप्लाय केलेलं होतं ते सुद्धा तुम्ही चेक करू शकतात। परंतु नॉर्मलायझेशन स्कोअरच इथे देण्यात आलेला आहे। रॉ स्कोअर जो आहे हा या परीक्षार्थ्यांचा अजून प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। फक्त त्यांनी एवढी माहिती दिलेली आहे की नेमके प्रत्येक जिल्ह्यामध्ये टॉपर किंवा प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये नॉर्मलाइज झाल्यानंतर 200च्या वर किती परीक्षार्थ्यांना मार्क्स मिळालेले आहेत। तर यामध्ये जे काही विवादित उमेदवार आहेत ते सुद्धा असण्याची शक्यता आहे। आणि ज्या पद्धतीने आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की वन विभागाचे जे वनरक्षक पदाचे परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये अशाच काही उमेदवारांना खूप कमी मार्क आहेत आणि तलाठीमध्ये डायरेक्टली त्यांचे मार्क्स जे आहेत हे बऱ्यापैकी वाढलेले आहेत आणि 214 मार्क्स आल्यानंतर फक्त 10 ते 15 दिवसांचा फरक असणाऱ्या तलाठी परीक्षेत आणि वनरक्षक परीक्षेमध्ये, ज्यामध्ये तलाठीमध्ये सर्वात जास्त काठिण्य पातळी होती आणि वनरक्षक पदाची काठिण्य पातळी आपण सर्वांना माहिती आहे, परंतु तरीसुद्धा वनरक्षक या परीक्षेमध्ये अशा काही उमेदवारांना खूप कमी मार्क्स मिळालेले आहेत आणि त्याच उमेदवारांना तलाठी भरती परीक्षेमध्ये चांगल्यापैकी मार्क्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। मग याकडे सर्व परीक्षार्थ्यांचे लक्ष आहे की अशा पद्धतीने चुकी कोणाची झालेली आहे किंवा त्यांचे जे काही रॉ मार्क्स आहेत हे नेमके किती असतील, जेणेकरून नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्यांना किती स्कोअर मिळालेला आहे हे आपल्या लक्षात येईल। तर त्यामुळे ज्या पद्धतीने आता तलाठी पदभरतीसाठी
भूमी अभिलेख विभागाकडून ही नवीन प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली नाही की पुढील प्रक्रिया काय असणार आहे, कारण की सर्व परीक्षार्थ्यांचे एकच म्हणणे आहे की ही पदभरती जी आहे ही रद्द केली जावी, कारण की यामध्ये बऱ्यापैकी घोटाळे झाले असल्याचे पुरावे जे आहे हे आता समोर येत आहेत। आणि त्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस जे आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा माहिती दिलेली आहे की तलाठी भरती परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही द्यावा आणि पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कार्यवाही सुद्धा केली जाईल। तर अशा पद्धतीने जे काही पुरावे आता बऱ्याच परीक्षार्थ्यांच्या हातात लागलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर हे पुरावे जे आहेत हे सादर करून आपली परीक्षा जी आहे यावर काही ना काही तोडगा काढण्यासाठी मागणी केली पाहिजे, कारण की आता लवकरच ही पदभरती रद्दसुद्धा होण्याची परिस्थिती जी आहे ही उद्भवलेली आहे। कारण की आपण सर्व परीक्षार्थ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने बरेच असे उमेदवार आहेत ज्यांचे मार्क्स दुसऱ्या परीक्षांमध्ये खूप कमी आलेले आहेत आणि त्याच परीक्षार्थ्यांचे मार्क्स तलाठी पदभरतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत। तर अशी परिस्थिती कशी काय निर्माण होऊ शकते हे सर्वांनाच आता कळलेले आहे। त्यामुळे आता तलाठी पदभरती ही रद्द होण्याच्या मार्गावर दिसत आहे। तर तलाठी परीक्षेचा जो काही घोटाळा आहे याचे कनेक्शन हे मंत्रालयापर्यंत आहे असे सुद्धा काही आर्टिकल्समधून सांगण्यात येत आहे, ज्यामध्ये तलाठी परीक्षेत घोटाळेबाजांचे रॅकेट अजूनही सक्रिय आहे। आता थेट परीक्षा केंद्रात उत्तरे पुरवली जात असल्याचे समोर आले आहे। चिकलठाण्यातील इऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थीला आत उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असलेला राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी 5 सप्टेंबरला अटक केली होती। या रॅकेटमध्ये 7 जण आरोपी असल्याचे सिद्ध झाले आहे आणि रॅकेटचे धागेदोरे हे मंत्रालयापर्यंत असल्याने पोलीस त्याच दिशेने तपास करत आहेत। परंतु अजून देखील आपल्या जे काही उपमुख्यमंत्र्यांचे डोळे आहेत ते उघडलेले नाहीत, ते अजूनही आपल्याला पुरावे मागत आहेत। तर जे काही ठोस पुरावे आहेत ते सादर करण्याची माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिलेली आहे। त्यामुळे आता डायरेक्टली जे पुरावे आहेत हे सादर केल्यानंतर ही परीक्षा सुद्धा रद्द केली जाऊ शकते, किंवा ज्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीने मेहनत करून मार्क्स मिळाले आहेत तर त्यांची एक मागणी आहे की कमीत कमी 1-10 असे उमेदवारांना सिलेक्ट करण्यात यावं आणि त्यांचे पुन्हा मेन्स सारखे परीक्षा कंडक्ट करण्यात यावी, जेणेकरून ज्या परीक्षार्थ्यांना जास्त मार्क्स आहेत किंवा ज्या परीक्षार्थ्यांनी मेहनतीने तेवढे मार्क्स कमवलेले आहेत त्यांना पुन्हा एक वेळा या परीक्षांसाठी संधी मिळेल। तर आता या सर्व प्रक्रियेसाठी नेमके काय तोडगा निघणार आहे याकडे सर्व परीक्षार्थ्यांचे लक्ष लागून आहे। जेव्हा केव्हा याबाबतची कुठलीही नवीन अपडेट समोर येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाईज, अशा पद्धतीने ही एक नवीन जी प्रेस नोट आहे ही भूमी अभिलेख विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, परंतु यामध्ये कुठल्याही पद्धतीने क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलेलं नाही आहे की ज्या पद्धतीने या परीक्षार्थ्यांना नॉर्मलायझेशन झाल्यानंतर स्कोअर मिळालेला आहे तर या परीक्षार्थ्यांचे रॉ मार्क्स किती होते आणि कशा पद्धतीने त्यांना नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क्स मिळालेले आहेत। तर याकडे आता सर्व परीक्षार्थ्यांचे लक्ष आहे आणि पुढील येणाऱ्या अपडेटसाठी तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर गाईज, ही महत्त्वाची माहिती समोर आलेली होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक्यू ऑल। पूछा गया था x²/y/z, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक लीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।